तर मच वेटेड खूप दिवस इथल्या रील बघत होतो. इथे जायची इच्छा होती. भाव 2 इथनं येऊन गेलाय, पण भावाचं माझ्या धाडच झालं नव्हती इथे याचं. तर आता आज आम्ही दोघांनी विषय असा केलता की आलं तिथं पहिल्यांदा यायचं मग बाकी ठिकाणी जायचं. तर निघालोय गुहा बघा. तर भीती तर खूप वाटायला लागल्या, बट चॅलेंज ठरलंय. निघालो गुहेत. वा. आणि इथं पूर्ण तुम्हाला वाकून जावं लागेल संपूर्ण गुहा. आता हे इकडचं काय बांधलेलं नव्हतं पहिलं, हे आता साईडला कठडा बांधलेला आहे आणि पूर्ण इकडे पाणी आहे आतमध्ये बघा. आणि लाईटीची व्यवस्था पण नव्हती इथं आता रिसेंटली लाईटीची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे खूप इथे येणं म्हणजे भयानक होतं गोष्ट. बघा खाली पूर्ण गुहा बघा भावांनो, खूप खतरनाक विषय आहे इथे. लाईट नसते ती येणं म्हणजे खरोखर खूप रिस्की गोष्ट आहे. आत्ताच लाईट लावलेली आहे इकडं. पाणी पण आहे इथे पूर्ण. इथे नेहमी पाणी असते, कधी पण या. आपण पूर्णपणे आता कातळाची गुहा पडलेला आहे आणि खूप आतमध्ये आलो आपण आता त्या गुहेमध्ये. इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे बघा. ती बघा कुठनं गुहा आहे, त्या गुहेतनं आपण आत आलोय. दत्त स्वामींचं मंदिर आहे आणि खरंच खूप भीतीदायक गोष्ट आहे इथे येणं म्हणजे. पूर्ण पाणी आहे आणि त्या पाण्यामधून यायचंय. कोणी नाही तर आम्ही दोघंच आहे आता. हे बघा पूर्ण आत गुहेमध्ये काही सुद्धा दिसत नाही. तर पलीकडे काय आहे, किती आतमध्ये आहे. मोबाईलचा टॉर्च अजिबात इथं उपयोग नाही. फायनली भावानो एक चॅलेंज घेतलं होतं, ते चॅलेंज स्वीकारलं होतं आम्ही दोघांनी पण. या गुहेमध्ये आलो, आतमध्ये गेलो. खूप आतमध्ये गुहा आहे, आतमध्ये मंदिर आहे. की आणि तुम्ही पण नक्की या, एक वेगळाच अनुभव पाहायला मिळेल.